नमस्कार सर्वांना। महाशिवरात्री व्रताचे नियम काय आहे? गर्भवती महिलांनी हे व्रत करावे का? जर तुम्हाला मासिक पाळी जर आली तर काय करावे? त्याचनंतर केस धुवावे का या दिवशी का नाही धुवावे? त्याचबरोबर उपवास कसा करावा? महादेवाच्या पिंडीला कोणतं फूल अर्पण करावं? कुठला अध्याय वाचावा? त्याचबरोबर महादेवाची कोणती सेवा करावी जेणेकरून महादेव आपल्यावर लवकर प्रसन्न होऊन त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होईल. तर आपल्याला हेच या व्हिडिओमधून बघायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या जर काही शंका असेल तर त्यात तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ बघत असताना ओम नमः शिवाय कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास हा करावाच. तर आमच्याकडे तरी अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वजण महाशिवरात्रीचा उपवास हा करत असतात. महाशिवरात्रीचं व्रत, त्याचबरोबर आषाढी एकादशी, कार्तिक एकादशी हे जरी तुम्ही उपवास केले वर्षभरामध्ये तरीसुद्धा सगळ्या उपवासांचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवास हा नक्की करावा. पण जर तुमची तब्येत चांगली असेल तर, आणि जर तुम्हाला गोळ्या औषधं जर चालू असेल तर ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही उपवास हा करू शकतात. त्यानंतर महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो. तर तो तुम्ही पाण्याने करा, पंचामृताने करा, उसाच्या रसाने करा, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्याने तुम्ही अभिषेक हा करू शकतात. म्हणजे आपला पहिला नियम काय झाला? उपवास करावा. दुसरा नियम अभिषेक करावा. त्यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान व्हायचे आहे. जर तुम्हाला फळ मिळालं ते सुद्धा बेलाचं फळसुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहू शकतात. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही बेलाचं झाडसुद्धा लावू शकतात. म्हणजे जर तुम्हाला बेलाचं एखादं रोप लावायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला कोणाला दान द्यायचं असेल तर ते तुम्ही देऊसुद्धा शकतात. जसं जसं ते बेलाचं झाड मोठं होत जाईल त्याच प्रकारे तुमची प्रगतीसुद्धा तेवढीच झपाट्याने होत जाईल. असं म्हटलं जातं की बेलाचं झाड हे लावल्याने आपली प्रगती ही होत असते. म्हणून तुम्ही या दिवशी बेलाचं झाड लावा किंवा दानसुद्धा तुम्ही देऊ शकतात. त्यानंतर कवट हे फळ महादेवाला अतिशय प्रिय आहे. आमच्याकडे तरी महाशिवरात्रीचा उपास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कवटाची चटणी ही केली जात असते. तर ते तुम्ही तिखटही करू शकता किंवा गूळ टाकून गोडही तुम्ही ती करू शकतात. तर असं हे कवट अतिशय प्रिय आहे. तर ते महाशिवरात्रीचा उपवास सोडताना आपल्याला नक्की खायचं आहे. त्यानंतर मूठभर तांदूळ किंवा केळीसुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पणही करू शकतात. जर तुम्हाला काहीच मिळालं नाही तर खडीसाखरसुद्धा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर या दिवशी अर्पण करू शकतात. त्यानंतर आपल्याला या दिवशी महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तिथे मनोभावे जाऊन दर्शन घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही आपल्या घरच्या घरीसुद्धा प्रत्येकाच्याच घरामध्ये महादेवाची पिंड असते आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला रुद्राभिषेक हा करायचा आहे. पंचामृत दूध हे आपल्याला तांब्यात घ्यायचं नाही, तर ते आपल्याला एखाद्या स्टीलच्या भांड्यात घ्यायचं आहे. म्हणजे स्टीलच्या तांब्यामध्ये तुम्ही पंचामृत किंवा दूध जर तुम्ही महादेवाच्या पिंडीला अर्पण करणार असाल तर ते आपल्याला स्टीलच्या भांड्यातच घ्यायचं आहे. तुम्ही जर मंदिरात घेऊन जाणार असाल तर तेव्हासुद्धा आपल्याला स्टीलच्याच भांड्यात घ्यायचं आहे. कारण की तांब्यामध्ये जर तुम्ही पंचामृत घेतलं किंवा दूध दही जर घेतलं तर त्याच्यामध्ये ती रासायनिक प्रक्रिया होत असते आणि त्याचं विष बनत असतं. म्हणून असे विषारीयुक्त पदार्थ आपल्याला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे नाही. त्यामुळे तुम्ही स्टीलच्याच तांब्याचा शक्यतो वापर हा करावा. त्यानंतरचा नियम म्हणजे पिंडीचा जो निमुळता भाग असतो, म्हणजे जिथं आपण महादेवाच्या पिंडीवर जल जर अर्पण केलं तर ज्या भागातून ते पाणी खाली पडतं, तर असा तो जो निमुळता भाग असतो तर तो आपल्याला उत्तरेकडे करायचा असतो. कायम लक्षात ठेवायचा अतिशय महत्त्वाचा नियम आहे. चुकीच्या दिशेला पिंडीचा निमुळता भाग हा ठेवू नये. त्यामुळे आपल्याला दोष हे लागत असतात. तर आपल्याला एखादं तांब्याचं ताट घ्यायचं, त्याच्यावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावर आपल्याला पिंड ही ठेवायची. त्याचा निमुळता भाग आपल्याला उत्तर दिशेला करायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला रुद्राभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला रुद्राभिषेक करणं जर शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत तुम्ही बेलपानं वाहिली तरीसुद्धा चालेल किंवा
पाणी म्हणजेच आपण त्याला जल म्हणतो ते अर्पण केलं तरीसुद्धा चालेल, किंवा पंचामृत दूध तुमच्याकडे जे काय असेल त्यांनी तुम्ही अभिषेक हा करू शकतात. अतिशय साधी आणि सोपी अशी पूजा असते. त्यानंतर तुम्हाला महादेवाच्या पिंडीला या दिवशी पांढरी वस्त्रमाळ अर्पण करायची आहे. तर ती कापसाची करायची. तर ती आपल्याला महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण अर्पण करतो वस्त्रमाळ, ती आपल्याला रंगवायची नसते, तर ती तशीच पांढरीच अर्पण करायची असते. त्याला हळद कुंकू लावायचं नाही. त्यानंतर तांदूळही आपल्याला पांढरेच अर्पण करायचे आहे. जर तुम्ही तांदूळ अर्पण करणार असाल तर त्यांनाही रंगवायचं नाही. शक्यतो तांदूळ हे अखंड असावे, तुटलेले तांदूळ नसावे. त्यानंतरचा नियम म्हणजे जर तुम्ही तांदूळ अर्पण करत असाल तर ते कोरडे अर्पण करायचे नाही, त्याला थोडंसं ओलं करायचं आहे आणि नंतरच ते अर्पण करायचे आहे. महादेवाच्या पिंडीवर तुम्ही फूल अर्पण करा किंवा बेलपत्र अर्पण करा. काही जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करत असाल तर ते कोरडं अर्पण करायचं नसतं. आपल्याला त्यातला थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मगच ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं. त्यानंतर म्हणजे आपल्याला कोणती सेवा करायची, तर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला महादेवाची शिवस्तुतीचा पाठ करायचा आहे. ती सर्वात लवकर फलदायी होत असते. महादेव त्यांनी लवकर प्रसन्न होत असतात. त्यामुळे सर्वांनी शिवस्तुतीचा पाठ हा नक्की करावा. जर तुम्हाला पाठ करता येत नसेल तर ते तुम्ही यूट्यूबवर सुद्धा लावून देऊ शकतात आणि श्रवण हे करू शकतात. त्यानंतर म्हणजे तुम्ही शिवकवचसुद्धा वाचू शकतात. आणि जर तुम्हाला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही फक्त ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्राचा जप जरी केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे महादेवाची पूजा करताना आपल्याला कधीही शंखाचा वापर करायचा नसतो. महादेवाने शंखाचूड नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि तो शंखाचूड राक्षस हा भगवान विष्णूचा भक्त होता. त्यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा शंखाचा वापर हा केला जात असतो. पण महादेवाच्या पूजेमध्ये शंखाचा वापर हा करत नाही. याआधी जर तुम्ही कधी शंखाचा वापर केला असाल तर इथून पुढे करू नका. त्यानंतरचा नियम म्हणजे महादेवाच्या पूजेमध्ये कधीही हळद कुंकाचा वापर करत नाही. कारण की महादेव हे अजन्म वैरागी होते. त्यामुळे शृंगारासंबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही. महादेवाला तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता, पण त्यांना हळद कुंकू कधीही अर्पण करू नये. त्यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे जेव्हा आपण महादेवाची पूजा करतो तेव्हा त्यांना तुळशीचा वापर करत नाही. म्हणजेच तुळस महादेवाला अर्पण केली जात नाही, तर ती फक्त भगवान विष्णूंनाच अर्पण केली जात असते. महादेवाला तुळस अर्पण करू नये. त्यानंतर म्हणजे नारळाचं पाणीसुद्धा कधीही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू नये. आपण बघा, जेव्हा महादेवाच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा तिथे अख्खं नारळ वाहत असतो. तिथे कधीही नारळ आपण फोडत नाही आणि नारळाने पाणीसुद्धा कधीच वाहत नाही. त्यानंतर उकळलेलं दूध किंवा गरम दूध याचा सुद्धा वापर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर करायचा नाही. जर तुमच्याकडे दूध अवेलेबलच नसेल तर ते तुम्ही पिशवीचं दूध आणून वापरू शकता. तसं तर पिशवीचं दूधही हे तापवलेलंच असतं, पण अगदीच काही नसेल तर तुम्ही वापरू शकता. पण शक्यतो कच्चा दुधाचाच वापर करायचा आहे. गरम दुधाचा वापर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर करायचा नाही. आणि अगदीच काहीच नसेल तर तुम्ही ते फक्त गंगाजल किंवा पाणी जरी अर्पण केलं तरीसुद्धा चालतं. कारण की तो भोळा महादेव आहे, त्याला फक्त आपली भक्ती महत्त्वाची आहे. त्यानंतर केवड्याचं फूल किंवा चाफा हे फूलसुद्धा आपल्याला कधीही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे नाही. त्यानंतर सेंदुराचा वापरसुद्धा आपल्याला महादेवाच्या पूजेमध्ये करायचा नाही. त्यानंतरचा नियम म्हणजे आपल्याला उपवास हा पूर्ण 24 तास करायचा आहे. म्हणजेच आज जर तुम्ही उपवास पकडला तर तो तुम्हाला उद्या सोडायचा आहे. म्हणजे एकादशीसारखा तुम्हाला उपवास हा करायचा आहे. त्यानंतरचा नियम म्हणजे महादेवाच्या उपवासामध्ये भगर वर्ज्य आहे, त्यालाच वरीसुद्धा म्हणतात. त्यामुळे भगर या दिवशी खाऊ नये. तुम्ही उपवासाचे पदार्थ ह्या दिवशी खाऊ शकतात, जसं की साबुदाणा झाला किंवा ज्यूस, चहा, दूध, कॉफी हे तुम्ही पिऊ शकतात.
शक्यतो महादेवाच्या उपवासामध्ये मिठाचे पदार्थ खात नाही, पण जर तुम्हाला उपवास जर निघत नसेल तर तुम्ही भगरसुद्धा खाऊ शकता किंवा मिठाचे पदार्थ हे खाऊ शकतात. त्यानंतर गर्भवतींनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपवास हा करावा. त्यानंतर ज्येष्ठ जे वृद्ध मंडळी असेल त्यांनीसुद्धा त्या तुम्हाला जर निघत असेल तर ते तुम्ही करू शकता उपवास, आणि जर नसेल निघत तर तुम्ही जेवणसुद्धा करू शकता. उपवास नाही केला तरीसुद्धा चालतो, पण जर तुम्हाला करायचाच असेल तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. त्यानंतर ह्या दिवशी तुम्ही सात्विक जेवण जेवायचं आहे. ज्यांना उपवास करायचा नाही त्यांनी तर त्या दिवशी आपल्याला कांदा लसूण खायचा नाही. त्याचबरोबर नॉनव्हेजसुद्धा तुम्ही या दिवशी खायचं नाही. सात्विकच जेवण जेवायचं आहे. तामसिक जेवण ह्या दिवशी ग्रहण करायचं नाही. त्यानंतरचा नियम म्हणजे तुम्हाला या दिवशी गरम पाणी किंवा गरम दूध महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही. पांढरे फूल तुम्ही अर्पण करू शकतात. धोत्र्याचे फूलही तुम्ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करू शकतात. त्यानंतर म्हणजे शिवलीला अमृताचा 11वा अध्याय तुम्ही वाचायचा आहे. जर वाचणं शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊ शकता आणि फक्त श्रवण केलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतरचा नियम म्हणजे महादेवाच्या पिंडीला कधीही पूर्ण प्रदक्षिणा घालत नाही. अर्धचंद्राकृतीच तुम्हाला प्रदक्षिणा ही महादेवाच्या पिंडीला घालायची आहे. त्यानंतर जर तुम्हाला मासिक पाळी जर आली तर तुम्ही उपवास हा करू शकतात, पण तुम्हाला पूजा करायची नाही. तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. त्यानंतर महिलांनी केस धुतले तरीसुद्धा चालतील, काहीच हरकत नाही. त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे आणि नंतरच आंघोळ करायची आहे. असं केल्याने तुमचा पितृदोष नष्ट होईल आणि कालसर्प दोषसुद्धा तुमचा दूर होईल. त्यानंतर पांढऱ्या किंवा लाल रंगाचे कपडे तुम्ही परिधान करायचे आहे. काळ्या रंगाचे कपडे महादेवाच्या पूजेमध्ये चालत नाही. त्यानंतर जे कोणी व्यसन करत असेल तर त्यांनी ह्या दिवशी व्यसन करू नये. तसं तर कधीच करू नये, पण जर तुम्ही उपवास करत असाल तर ह्या दिवशी चुकूनही व्यसन करू नये. त्याचबरोबर पती पत्नीने ब्रह्मचर्याचे पालन करावे. आपल्या घरातील वातावरण हे प्रसन्न ठेवावे. कटकटी वादविवाद चुकूनही या दिवशी आपल्या घरात करू नये. कोणालाही अपशब्द बोलू नये, वाईट शब्द या दिवशी बोलू नये. कोणाचे मन दुखल असं आपण कोणालाही बोलू नये. त्यानंतर जर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर बेलपान जर अर्पण करत असाल तर ते 1, 11, 21 अशा विषम संख्येमध्येच ते तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्यानंतर बेलपान तुम्हाला बघून घ्यायचे आहे. ते खराब, किडलेले, तुटलेले, फुटलेले नसावे, तर ते व्यवस्थित त्याला 3 पान असलेलंच बेलपान हे असलं पाहिजे. असंच तुम्हाला बेलपान शिवपूजेमध्ये वापरायचं आहे. तर हे सगळे नियम आहे, हे नक्कीच तुम्हाला पूर्णपणे फॉलो करायचे आहे. ह्याच्यातले कुठलाही नियम सोडायचा नाही, आणि जर तुम्ही नियम सोडले तर तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. जेवढा महादेव भोळा आहे, जेवढा लवकर महादेव प्रसन्न होतो तेवढाच लवकर त्यांना रागही येत असतो आणि त्याचे विपरीत परिणामसुद्धा ते आपल्याला देत असतात. म्हणून महादेवा व्रताचे पूर्ण नियम नक्कीच फॉलो करा आणि महादेवाची कृपा नक्कीच आपल्यावर मिळवून घ्या. तर सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. धन्यवाद.